हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये कच्च्या कैरीचं पन्ह। हे बघा किती फ्रेश फ्रेश अशा कैऱ्या आहे, झाडावर तोडलेल्या कैऱ्या आहे, गावरान कैऱ्या आहे बघा। आता यापासून आपण पन्ह बनवणार आहे। यासाठी काय केलं, मस्तपैकी कैऱ्या आपण धुवून घेतल्या स्वच्छ पाण्याने आणि एका भांड्यामध्ये कैरी आणि पाणी टाकून मस्तपैकी त्याला उकळून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने आपण याला कुकरमध्ये पण उकळू शकतो, 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे, पण मी याला असंच भांड्यामध्ये उकळून घेणार आहे बघा। याला जास्त वेळ लागत नाही, लगेचच कैऱ्या उखळल्या जातात। कैरी उखळल्यानंतर त्यामध्ये त्याचा कलर ना थोडासा चेंज होतो बघा कैरीचा। छान अशा कैरीचा कलर चेंज झालेला आहे आणि थोड्या वेळानं ते ना असं नरम होतात बघा। एकदा तुम्ही कच्च्या कैरीचं पण नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आहे। जेवढं ते टेस्टी आहे तेवढंच ते खूप हेल्दी आहे। कैरी उखळल्यानंतर त्याला आपण खाली उतरून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला दाबून बघायचं आहे झाले की नाही बघा। अशा पद्धतीने नरम अशी कैरी तयार होते आणि आपण याला असंच गरम पाण्यामध्ये सोडणार आहे। उरलेली कैरी असेल तर ती शिजून जाते। थंड झाल्यानंतर आपण जसं आमरस काढतो आंब्याचा, तसंच आपण याचा गर काढून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने त्याला मस्तपैकी आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे आणि गर असा आपला काढून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीने छान असं पिळून घ्यायचा आहे आंबा, मग त्याचा मस्त गर काढून घ्यायचा बघा। सालेला आणि आटोळीला म्हणजेच कोळीला आपण अशा पद्धतीने चोळून त्याचा गर काढून घेणार आहे हाताने बघा। एकदा तुम्ही कैरीचा आमरस नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आहे। जेवढं ते टेस्टी आहे तेवढंच ते खूप असं हेल्दी आहे बघा। छान असं आपल्याला गर काढून घ्यायचं आहे बघा। हे गर खूप आंबट असतो। आता आपण याला घालणार आहे फोडणीला, म्हणजेच आपण याला तडका मारणार आहे। त्यासाठी पॅन गरम केलं, त्यामध्ये टाकलं आहे आपण तूप। साजूक तूप टाकायचं आहे। तूप गरम झालं त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं जिरं आणि आपण जे कच्च्या कैरीचा गर काढला होता तो टाकणार आहे बघा। उखळलेला कच्च्या कैरीचा गर आता हा टाकला, आपल्याला मिक्स करून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ आणि भरपूर असा गूळ, कारण कच्च्या कैरीचा गर खूप आंबट असतो बघा। एवढा गूळ टाकलेला आहे। तुम्हाला जर वाटलं की आंबट आहे तर तुम्ही आणखी गूळ टाकू शकता। तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता, यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे बघा। गूळ टाकल्यानंतर त्याला मिक्स केल्यानंतर गूळ जेव्हा विरघळतो तेव्हा त्याचा पूर्ण कलर असा चेंज होतो। जोपर्यंत हे पन्ह ट्रान्सपरंट होणार आहे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। याला छान असं उकळून घ्यायचं आहे बघा। आपला गूळ पन्हामधला छान असं विरघळलेला आहे बघा आणि कलर पण चेंज झालेला आहे बघा। आता आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा। छान असं आपलं पन्ह तयार झालेलं आहे, छान उकळलेलं आहे बघा। मी तुम्हाला दाखवते, एकदम असं ट्रान्सपरंट झालं आहे बघा। याचा अर्थ आहे की आपला पन्ह मस्तपैकी शिजलेला आहे। आता याला मस्तपैकी आपण खाली उतरून घेणार आहे, थंड करणार आहे। थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे विलायची आणि जायफळची पूड। अशा तऱ्हेने आपलं कैरीचं छान असं पन्ह तयार झालेलं आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत। बाय बाय।